Hello friends, welcome to English Fluent English Learning at Next Level. I am Dr. Javed Khan and I welcome you all to my YouTube channel. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आपणास विनंती करतो, जर आपण चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या व येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनच्या बटनाला दाबायला विसरू नका. विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला धडा आहे 4.4 द टेम्पेस्ट. आपल्या 9th इंग्लिश कोर्स बुकमधील हा धडा आज आपण अभ्यासायला जाणार आहोत, जो अतिशय महत्त्वाचा आहे आणि हा एका प्रख्यात नाटककारांनी लिहिलेला असल्यामुळे तो अभ्यासणं आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. द टेम्पेस्ट हे ॲक्च्युली एक नाटक आहे. इट इज अ प्ले बट विच इज गिवन इन आवर सिलेबस ॲज अ शॉर्ट स्टोरी अँड इट वॉज रिटन बाय शेक्सपियर, विलियम शेक्सपियर. हू वॉज विलियम शेक्सपियर? William Shakespeare was an English playwright, poet and actor, widely regarded as the greatest writer in the English language and the world's greatest dramatist. जगातील प्रख्यात नाटककारांपैकी हा एक व्यक्ती जो इंग्लंडमध्ये जन्माला आलेला होता 26 एप्रिल 1564 मध्ये आणि ज्याचा मृत्यू झालेला आहे 23 एप्रिल 1616 मध्ये. म्हणजे 16व्या-17व्या शतकामध्ये हा एक लेखक होऊन गेलेली व्यक्ती अतिशय महान म्हणून गणल्या जातात. ही वॉज ऑल्सो कॉल्ड ॲज द नॅशनल पोएट ऑफ इंग्लंड. इंग्लंडची नॅशनल पोएट म्हणून त्यांचीसुद्धा ख्याती आहे आणि आजपर्यंतसुद्धा त्यांची नाटकं जी आहेत ती अभ्यासली जातात. आपल्या वेगवेगळ्या ग्रॅज्युएशनच्या पुस्तकांमध्ये त्यांच्या नाटकांचा अभ्यास केला जातो. अजूनही त्यांच्यावर PhD भरपूर लोक करत आहेत. असे हे विलियम शेक्सपियर खूप महत्त्वाचे असे लेखक आहेत ज्यांनी हे नाटक लिहिलेलं आहे द टेम्पेस्ट, जे आज आपण शॉर्ट स्टोरीच्या स्वरूपामध्ये अभ्यासायला जाणार आहोत. विलियम शेक्सपियर यांनी एकूण 37 ते 39 नाटकं लिहिलेली आहेत आणि 154 सॉनेट्स त्यांनी लिहिलेली आहेत. तर आपल्या संपूर्ण जीवनामध्ये त्यांनी एका कंपनीसाठी लिहिलेली ही नाटकं खूप गाजली आणि आजही ती वेगवेगळ्या स्वरूपामध्ये आपल्यापर्यंत बॉलिवूडमध्ये काही पिक्चर्स यांच्यावर निघालेली आहेत. याच कथानकांच्या साहाय्याने ती बनवल्या गेलेली आहे. विशाल भारद्वाज सारखे जे डायरेक्टर्स आहेत ते अजूनही याच्यावर पिक्चर्स वगैरे तयार करतात. म्हणजे हा 16व्या शतकामध्ये जो नाटककार आहे, या नाटककाराच्या कथांचा प्रभाव आजही आपल्या साहित्यावर, आपल्या पिक्चर्सवर, आपल्या जीवनावर घडून येतो. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. तर असे हे विलियम शेक्सपियर इंग्लंडमध्ये जन्माला आलेले, स्ट्रॅटफोर्ड ॲट अवॉन नावाच्या ठिकाणी ते जन्माला आलेले होते. तर त्यांच्याबद्दल आज आपण एवढी माहिती घेतलेली आहे. आपण रोमिओ ज्युलियट ऐकलेलं असेल किंवा किंग लिअर असेल, हॅमलेट असेल, मॅकबेथ असेल, हे त्यांचे मेजर वर्क्स आहेत जे खूप गाजलेले होते त्या काळामधले. तर टेम्पेस्ट हे सुद्धा एक महत्त्वाचं नाटक त्या काळात त्यांचं गाजलेलं आहे, जे आज आपण अभ्यासाला जाणार आहोत. आता आपण टायटलकडे बघूया. टेम्पेस्टचा अर्थ काय? द टेम्पेस्ट, त्याचा अर्थ आपल्याला इथे बाजूलाच दिलेला आहे बघा. अ व्हायलेंट स्टॉर्म. स्टॉर्म म्हणजे वादळ, एक भयानक वादळ म्हणजेच काय तर द टेम्पेस्ट. मग याचं कथानक वगैरे जे काही आहे ते आपण पूर्ण स्टोरीमध्ये बघणार आहेत. मी सुरुवातीलाच तुम्हाला त्याचं जे काही ॲक्शन आहे ती सांगणार नाही आहे, बिकॉज धिस पर्टिक्युलर शॉर्ट स्टोरी ऑर द लेसन ऑर द प्ले इज फुल ऑफ ड्रामा अँड फुल ऑफ मॅजिक अँड ऑल दॅट थिंग्स. सो you will all enjoy this particular lesson. So I request you to watch the video till the end to understand the meaning of this lesson properly and in better way. So let's start with our today's lesson, The Tempest. Prospero was the Duke of Milan in the Kingdom of Naples. पहिल्या ओळीमध्ये आपल्याला एका कॅरेक्टरबद्दलची माहिती भेटते, तो आहे प्रॉस्पेरो. आणि हा प्रॉस्पेरो कोण होता? ही वॉज द ड्यूक ऑफ मिलान. आता ड्यूक म्हणजे काय? तर ड्यूक म्हणजे सरदार. म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी एक राजा असतो आणि राजाच्या अधिपत्याखाली वेगवेगळे लोक सरदार म्हणून एका ठिकाणी काम करतायत, किंवा या ठिकाणचं काम तू बघ, त्या ठिकाणचं काम तू बघ. म्हणजे राजाला प्रत्येक ठिकाणी जाता येत नाही म्हणून ती जबाबदारी तो वेगवेगळ्या सरदारांवर देत असतो. तर हा एक त्याच्या किंगडम ऑफ नेपल्स जे आहे, जे आता इटलीच्या दक्षिणेकडीलचा जो भाग आहे नेपल्स नावाचा, ते एक राज्य होतं त्या काळातलं, 16व्या शतकामधलं आपण बघत आहोत. त्या राज्यामध्ये मिलान नावाचं एक शहर होतं आणि तिथला जो सरदार आहे तो होता प्रॉस्पेरो. ठीक आहे, अशी ही सगळी कथा आहे. ही वॉज सच अ स्टुडियस अँड लर्नेड स्कॉलर दॅट ही स्पेंट मोस्ट ऑफ हिज टाईम रीडिंग बुक्स, while his brother Antonio managed the business of ruling his dukedom.
आता इथे आपल्याला दुसऱ्या कॅरेक्टरबद्दल कळलेलं आहे. पहिला कॅरेक्टर तर आपण बघितला प्रॉस्पेरो, दुसरा आला आता अँटोनिओ. नाउ दीज नेम्स आर फ्रॉम ॲक्च्युली दॅट इंग्लिश इरा 16th and 17th century. दॅट्स वाय दे आर व्हेरी न्यू टू अस. जस्ट वी हॅव टू अंडरस्टँड और वी हॅव टू learn them by heart so that we can recollect them whenever we want them. ओके. सो अँटोनियोबद्दल आता आपल्याला माहिती भेटते की अँटोनिओ कोण होता. अँटोनिओ हा प्रॉस्पेरोचा भाऊ होता. आता प्रॉस्पेरो कसा होता याबद्दलची आपल्याला माहिती भेटली. काय विशेषण आहेत बघा इथे. ही वॉज स्टुडियस, खूप अभ्यासू होता, अँड लर्नेड स्कॉलर, आणि खूप काय म्हणूयात आपण त्याला शिकलेला सुद्धा होता, स्कॉलर होता, अत्यंत हुशार असा हा व्यक्ती होता, लर्नेड स्कॉलर. दॅट ही स्पेंड मोस्ट ऑफ हिज टाईम रिडिंग बुक्स. आणि तो हुशार असल्यामुळे तो काय करायचा, जास्तीत जास्त ज्ञान ग्रहणासाठी हे यूज टू रीड मेनी बुक्स ॲक्च्युली, अँड ही स्पेंट हिज होल डे रिडिंग बुक्स ओनली. वाईल हिज ब्रदर, परंतु आता मग राज्य कोण बघणार आहे मग, तर त्याचा जो भाऊ होता तो त्याचं राज्य सांभाळायचा, ज्याचं नाव होतं अँटोनिओ. मॅनेज्ड द बिझनेस ऑफ रुलिंग हिज किंगडम. हा जो ड्युकडम, आता किंगडम म्हणजे किंगचं जो राज्य कारभार असेल त्याला किंगडम असं म्हणतात बघा ते किंगडम, आणि ड्यूकचं राज्य कारभार आहे म्हणून त्याला ड्युकडम असं म्हटलेलं आहे. तर हे जे सरदाराचं पूर्ण राज्यकारभार जो काही असेल त्या मिलानचा, हे सांभाळण्याचं काम कोण करायचं, हा अँटोनिओ करायचा. नाव आता समोर बघा स्टोरीमध्ये आता काय येतं, तर अँटोनिओ वॉज अ ट्रेचरस मॅन. ट्रेचरस, आता ट्रेचरस शब्द म्हणजे विश्वासघातकी, समवन हू डिसिव्ज अदर, दुसऱ्यांना फसवणारा, विश्वासघात करणारा. ही वॉज अ ट्रेचरस मॅन अँड ही इथे दिलेलं बघा डिसलॉयल अँड डेंजरस, म्हणजे विश्वासघातकी, दुसऱ्यांना फसवणारा जो असेल तो. अँड ही वॉन्टेड टू बिकम ड्यूक ऑफ मिलान इन हिज ब्रदर्स प्लेस. सत्ता आहे, सत्ता कोणाला नको आहे, अँटोनिओला सुद्धा. ही वॉज अ ट्रेचरस मॅन अँड ही वॉन्टेड टू बिकम ड्यूक ऑफ मिलान इन प्लेस ऑफ हिज ब्रदर प्रॉस्पेरो. ओके. आपल्या भावाच्या जागेवर त्याला अँटोनिओला ड्यूक ऑफ मिलान बनायचं होतं. इनफॅक्ट अँटोनिओ वुड नॉट हॅव हेजिटेट टू किल प्रॉस्पेरो. हेजिटेट म्हणजे संकोच करणे. अँटोनिओने प्रॉस्पेरोला मारण्यासाठी सुद्धा मागे पुढे बघितलेलं नसतं, संकोच केला नसता. परंतु काय प्रॉब्लेम होता, ही न्यू दॅट द पीपल लव्ड देअर ड्यूक अँड वुड नेवर फॉरगिव्ह हिज मर्डरर. कारण काय, तर प्रॉस्पेरो हा खूप चांगला राज्यकारभार बघणारा सरदार होता, म्हणून तिथली जी काही प्रजा होती ती त्याच्यावर प्रेम करत होती. पीपल लव्ड देअर ड्यूक, त्या सरदारावर सगळे लोक प्रेम करत होते. अँड वुड नेवर फॉरगिव्ह हिज मर्डरर, आणि त्याच्या जर त्याला मारलं असतं, खून केलं असतं, तर त्याचा जो खून करणारा आहे, मर्डरर जो आहे, खुनी जो आहे, याला त्या लोकांनी फॉरगिव्ह केलं नसतं, क्षमा केली नसती, त्यालासुद्धा मारून टाकलं असतं, हे त्याला माहीत होतं अँटोनिओला, म्हणून तो काहीच करू शकत नव्हता. मग काय झालं, सो अँटोनिओ गॉट टुगेदर विथ अलोन्सो द किंग ऑफ नेपल्स हू वॉज प्रॉस्पेरोज एनिमी. म्हणून याने अँटोनिओने काय केलं की बा आपण कोणाची तरी मदत घेऊयात. सो ही टूक द हेल्प ऑफ अलोन्सो. आणि हू वॉज अलोन्सो, आता नवीन नाव आला आपल्यासमोर बघा. प्रॉस्पेरो झाला, त्यानंतर अँटोनिओ झाला, आणि आता आला अलोन्सो. अलोन्सो कोण होता, ही वॉज द किंग ऑफ नेपल्स. हे ज्याचं किंगडम ऑफ नेपल्स आहे ना, तर हा किंग ऑफ नेपल्स, अलोन्सो हा राजा होता. सो अँटोनिओ टूक द हेल्प ऑफ अलोन्सो टू किल प्रॉस्पेरो, वॉज प्रॉस्पेरोज एनिमी. आणि हा अलोन्सो प्रॉस्पेरोचा एनिमीसुद्धा होता, दुश्मनसुद्धा होता. म्हणून दे टूक प्रॉस्पेरो टू सी अँड वेन दे वेर फार अवे फ्रॉम लँड दे पुट प्रॉस्पेरो अँड हिज डॉटर मिरांडा इन टू अ ब्रोकन ओल्ड बोट अँड सेल्ड अवे. म्हणून या लोकांनी आता काय केलं, दोघांनी मिळून काय केलं, या अलोन्सोने आणि अँटोनिओने, दे टूक प्रॉस्पेरो टू सी, त्यांनी त्याला समुद्र सफरीवर नेलं, जरा दूर नेलं बोटमध्ये बसवून. अँड वेन दे वेर फार अवे, आणि खूप दूर गेल्यानंतर, समुद्रामध्ये आतमध्ये गेल्यानंतर, मध्यापर्यंत गेल्यानंतर, फ्रॉम लँड दे पुट प्रॉस्पेरो अँड हिज बेबी डॉटर मिरांडा इन टू अ ब्रोकन ओल्ड बोट अँड सेल्ड अवे. या लोकांनी काय केलं, मग यांनी प्रॉस्पेरोला आणि त्याची जी मुलगी आहे मिरांडा नावाची, आता नवीन कॅरेक्टर आलं मिरांडा, ही जी मिरांडा आहे प्रॉस्पेरोची मुलगी, जी बेबी डॉटर आहे, छोटी आहे, लहान मुलगी आहे अगदी, तर ह्या लहान मुलीला आणि प्रॉस्पेरोला एका मोडक्या तोडक्या बोटमध्ये बसवलं. इन टू अ ब्रोकन ओल्ड बोट, ब्रोकन म्हणजे तुटलेली ओल्ड बोट, अँड सेल्ड अवे, आणि तिथून ते निघून गेले, सेल्ड अवे, तिथून ते निघून गेले. प्रॉस्पेरो अँड मिरांडा वेर लेफ्ट टू ड्रिफ्ट इन टू द वाईड ओपन सी. प्रॉस्पेरोला
आणि मिरांडाला या दोघांनी सोडून मग त्या पूर्ण समुद्रामध्ये या दोघा बाप लेकीला सोडून ते निघून गेले. टू ड्रिफ्ट इन टू द वाईड ओपन सी, की देवाच्या भरोशावर जिथे आता नौका जाईल तिथे हे जातील आणि त्यांचं काय होईल, जिवंत राहतील मरतील हे कोणाला काही घेणं देणं नाही, असं करून ते त्याला सोडून देतात. Thus Antonio managed to take over the dukedom of Milan with all its wealth and power. आणि अशा पद्धतीने अँटोनियोने मॅनेज टू टेक ओव्हर द ड्यूकडम ऑफ मिलान, मिलानचा सरदार बनण्याची संधी साधली आणि तो तिथला सरदार बनून गेला. विथ ऑल इट्स वेल्थ अँड पॉवर, आणि मिलानची जितकी काही संपत्ती आणि शक्ती होती, जितकी काही पॉवर होती त्याच्या हातामध्ये आली. आता समोर काय होतं याच्यासोबत ते बघूयात आपण. नाऊ अमंग प्रॉस्पेरोज कोर्टियर्स वॉज अ ट्रू अँड लॉयल लॉर्ड कॉल्ड गोन्झेलो. या प्रॉस्पेरोच्याच कोर्टियर्समध्ये सोबत असणाऱ्यांमध्ये वॉज अ ट्रू अँड लॉयल लॉर्ड कॉल्ड गोन्झेलो. त्याचा एक चांगला विश्वासू व्यक्ती किंवा एक दरबारामध्ये काम करणारा, लॉयल म्हणजे विश्वासू, एक लॉर्ड होता म्हणजे तिथं करणारा एक मंत्री होता कॉल्ड गोन्झेलो. गोन्झेलो नावाचा त्याचा एक मंत्री होता प्रॉस्पेरोचा त्या दरबारामध्ये. Out of love and loyalty for the rightful duke, Gonzalo had secretly placed in the boat fresh water, food and clothes, and along with them Prospero's most valued possessions, his books. गोन्झालोने आपली जी काही विश्वासार्हता दाखवण्यासाठी, प्रामाणिकता दाखवण्यासाठी काय केलं, आउट ऑफ लव अँड लॉयल्टी आणि आपल्या राजाबद्दल प्रेम दर्शवण्यासाठी त्याने काय केलं, गोन्झालो हॅड सिक्रेटली प्लेस्ड इन द बोट, त्याने त्या बोटमध्ये सिक्रेटली गुप्तपणे फ्रेश वॉटर, चांगलं पाणी, फूड, जे खायला जेवण वगैरे आणि कपडे वगैरे सुद्धा त्या बोटमध्ये लपवून ठेवून दिलेले होते. अँड अलॉंग विथ देम, आणि त्यानंतर त्याच्यासोबतच प्रॉस्पेरोचे मोस्ट व्हॅल्यूड पोझिशन्स, सगळ्यात त्याला चाहती जी काही गोष्ट होती, व्हॅल्यूड पोझिशन, मौल्यवान वस्तू ज्याला ती वाटत होती, ती म्हणजे त्याची पुस्तकं त्या बोटमध्ये त्याने ठेवले. आता ती जगतील किंवा नाही हे तर याची काही गॅरंटी नव्हती. अशा मोडक्या तोडक्या बोटमध्ये बसवून दिलं आणि ती लहान मुलगी त्यांच्यासोबत, परंतु त्या गोन्झेलोला जे जमलं ते त्याने केलं विचाराने. इथे एक प्रश्न दिलेला आहे आपल्याला बघा. व्हॉट हॅड द फेथफुल लॉर्ड गोन्झालो डन टू हेल्प प्रॉस्पेरो. प्रॉस्पेरोला हेल्प करण्यासाठी गोन्झालोने काय केलं. गोन्झालो आउट ऑफ लव अँड लॉयल्टी फॉर द राईटफुल ड्यूक सिक्रेटली प्लेस्ड इन द बोट फ्रेश वॉटर, फूड अँड क्लोथ्स, अँड अलॉंग विथ देम प्रॉस्पेरोज मोस्ट व्हॅल्यूड पोझिशन, हिज बुक, हे सुद्धा त्यांनी केलेलं आहे. नाव यू कॅन इमॅजिन द हार्डशिप्स फेस बाय प्रॉस्पेरो. आता तुम्ही इमॅजिन करू शकता अशा परिस्थितीमध्ये प्रॉस्पेरोला किती हार्डशिप्स म्हणजे कठीणाई किंवा किती बाधांना सामोरे जावं लागलं असेल. कास्ट अड्रिफ्ट, देवाच्या भरोशावर जिथे नौका जात असेल तिकडे. इन अन ओव्हरलेस अड्रिफ्ट म्हणजे काय, टू सेल ऑर फ्लोट एमलेसली, जिथे नाव जात आहे, जिथे होडी जात आहे त्या ठिकाणी ते बिचारे हवेच्या दिशेने जात होते. किनारा जवळपास कुठे दिसत नव्हता. आणि ओव्हरलेस बोट, आणि ती बोट वल्हवण्यासाठी जे वल्हव लागतं आपल्याला, ओव्हर ज्याला म्हणतात वल्हव, ते सुद्धा त्यांच्याजवळ काहीच नव्हतं. आणि त्यासोबतच विथ अ बेबी गर्ल टू केअर फॉर, आणि त्यासोबतच एक लहान मुलगी विचारी छोटीशी, ते बाळसुद्धा त्यांच्यासोबत होतं. तर प्रॉस्पेरोला किती हार्डशिप्सला फेस करावं लागलं असेल हे तुम्ही इमॅजिन करू शकता. However, they were fortunate that the boat reached an island and they landed in safety. आता तरी they were fortunate, सौभाग्य म्हणा, नशीब म्हणा, हळूहळू बोट काय करत गेली, ती किनाऱ्याकडे वळत गेली. अँड द बोट रिच्ड अन आयलंड, ती जी बोट होती ती एका आयलंडवर जाऊन पोचली. आयलंड माहीत असेल तुम्हाला, समुद्राच्या मध्ये जो जमिनीचा भाग असतो त्याला आपण आयलंड म्हणतो. तर त्या किनाऱ्यावर जाऊन, त्या आयलंडच्या किनाऱ्यावर जाऊन ही बोट थांबली. अँड दे लँडेड इन सेफ्टी, आणि ते दोघेही सुखरूपपणे त्या जमिनीवर उतरले. आता समुद्रामध्ये राहू शकत नाही जास्त काळ, तर त्या जमिनीवर येणं खूप गरजेचं होतं. दॅट्स वाय दे लँडेड देअर इन सेफ्टी. द आयलंड वॉज अन एन्चांटेड आयलंड. आता हे आयलंड काय कसं होतं, एन्चांटेड म्हणजे मंतरलेलं होतं, जादू मंतर वगैरे जे काही असेल तशा पद्धतीचं हे आयलंड होतं. म्हणजे खूप मिस्टिरियस होतं, गूढ गोष्टी तिथे घडत होत्या. फॉर इयर्स टुगेदर इट हॅड कम अंडर द स्पेल ऑफ अन इव्हिल विच सायकोरॅक्स. फॉर इयर्स टुगेदर इट हॅड कम अंडर द स्पेल ऑफ अन इव्हिल विच सायकोरॅक्स. खूप वर्षांपर्यंत, फॉर इयर्स टुगेदर इट हॅड कम अंडर द स्पेल ऑफ अन इव्हिल विच. तिथे एक चेटकीन राहत होती, इव्हिल विच ज्याला आपण म्हणूयात, विच म्हणजे चेटकीन. त्या चेटकिनीच्या प्रभावाखाली हे सगळे आयलंड होतं, ती राज्य तिथे करत होती, जिचं नाव होतं सायकोरॅक्स.
हु हॅड इम्प्रिझन्ड ऑल द गुड स्पिरिट्स शी फाउंड ऑन द आयलंड. आणि या सायकोरॅक्सने काय केलं होतं, या चिटकिनीने शी हॅड इम्प्रिझन्ड ऑल द गुड स्पिरिट्स शी फाउंड ऑन द आयलंड. त्या आयलंडवर असलेल्या जितके काही गुड स्पिरिट्स होते, जे चांगले आत्मे होते, आत्मा स्पिरिट्स म्हणजे आत्मा ज्याला आपण म्हणतो किंवा देवदूत म्हणूयात आपण त्यांना, तर हे जे काही आत्मे होते, चांगले आत्मे, या सगळ्या आत्म्यांना तिने कैद केलं होतं, इम्प्रिझन, कैद केलेलं होतं. इम्प्रिझन म्हणजे टू पुट इन टू द प्रिझन, दॅट्स वाय द वर्ड इज इम्प्रिझन. कैद करून ठेवलेलं होतं. शी हरसेल्फ हॅड डाईड बिफोर प्रोस्पेरो अराइव्ड ऑन द आयलंड. आणि प्रोस्पेरो येण्याआधीच ही सायकोरॅक्स मरण पावलेली होती. बट द स्पिरिट्स रिमेन ट्रॅप्ड इन देअर प्रिझन्स. परंतु हे जे काही स्पिरिट्स होते, जे काही चांगले आत्मे होते, ते त्यांच्या प्रिझन्समध्ये म्हणजे त्यांच्या कैदेमध्ये अडकून पडले. ट्रॅप म्हणजे अडकून पडणे. आणि हे प्रिझन म्हणजे यांना कशात कैद केलेलं होतं तिने? द ट्रंक्स ऑफ द लार्ज ट्रीज ऑन द आयलंड. त्या आयलंडवर जे काही लार्ज ट्रीज होते, मोठमोठे झाडं होते, त्या झाडांच्या त्या खोडांमध्ये, ट्रंक्स म्हणजे खोड, त्या खोडांमध्ये तिने त्या सगळ्या चांगल्या आत्म्यांना कैद करून ठेवलेलं होतं. अशी ही सायकोरॅक्स. थोडंसं सुपरनॅचरल एलिमेंट्ससुद्धा या आपल्याला याच्यामध्ये दिसणार आहेत. म्हणून सो यू शुड नॉट फील दॅट समथिंग व्हेरी डिफरंट इज गोइंग ऑन. दिस इज द स्टोरी ॲक्च्युली. वी हॅव टू बिलीव्ह इट ऑर इन एनी वे अँड वी हॅव टू एन्जॉय इट. तर समोर बघू मग काय झालं. प्रोस्पेरो वॉज अ ग्रेट मॅजिशियन. प्रोस्पेरो हा खूप मोठा जादूगार होता. फॉर हिज लाईफ हॅड बीन डिवोटेड टू द स्टडी ऑफ मॅजिक. आणि त्याने आपलं संपूर्ण आयुष्य जे होतं, भरपूर जे आपलं आयुष्य होतं ते समर्पित केलेलं होतं. डिवोटेड म्हणजे समर्पित करणे. टू द स्टडी ऑफ मॅजिक. मॅजिक त्याला खूप मॅजिक वगैरे येत होतं, म्हणजे जादूगार वगैरे होतं असल्यामुळे त्याला जादू वगैरे सुद्धा येत होती. द पॉवर ऑफ हिज आर्ट एनेबल्ड हिम टू सेट फ्री द इम्प्रिझन्ड स्पिरिट्स ऑफ हुम एरियल वॉज द चीफ. अँड द पॉवर ऑफ हिज आर्ट इनेबल्ड हिम. इनेबल्ड म्हणजे समर्थ करणे. त्याच्या जादूच्या साह्याने ही सेट ऑल द इम्प्रिझन्ड स्पिरिट्स फ्री. जितके काही इम्प्रिझन्ड स्पिरिट्स होत्या, ज्यांना कैद केलेलं होतं, त्याने आपल्या जादूच्या साह्याने त्यांना फ्री केलं. ऑफ हुम एरियल वॉज द चीफ. आणि या सगळ्यांचा जो काही हेड होता, या सगळ्या चांगल्या आत्म्यांचा हेड एरियल होता. या एरियलच्या अंडरमध्ये त्याला ते सगळे आत्मे काम करत होते याआधी. तर या सगळ्यांना त्याने फ्री केलं आणि एरियलला सुद्धा फ्री केलं. द स्पिरिट्स वेअर सो ग्रेटफुल. आणि म्हणून तिथले जे काही आत्मे होते ते खूप खुश झाले या कृत्यावर, की त्यांना प्रोस्पेरोने त्यांना फ्री केलं, म्हणून स्वतंत्र केलं. म्हणून त्यांनी काय ठरवलं? टू प्रोस्पेरो दॅट दे प्रॉमिस टू बी एव्हर ओबिडियंट टू हिज विल. म्हणून त्यांनी ठरवलं, ओबिडियंट म्हणजे आज्ञाधारक, किंवा आम्ही प्रॉस्पेरोचे, तुम्ही आम्हाला फ्री केलं असल्यामुळे आम्ही तुम्हाला प्रॉमिस करतो, वचन देतो की तुमच्या आज्ञेच्या पलीकडे आम्ही काम करणार नाही म्हणून. ओके. तुम्हाला माहीत असेल ते अलादीनचं जिन वगैरे असतं, त्याला ते जिनचं जे चिराग असतं त्याला घासलं, त्याच्यातून बाहेर तो जिन पडतो. मग त्याला बाहेर काढल्यामुळे तो वचन देतो किंवा तू जे म्हणशील ते मी करेल म्हणून. क्या हुक्म है मेरे आकासारखं. तर हे सुद्धा प्रोस्पेरोचे सर्वंट बनतात आता, हे जितके काही चांगले आत्मे होते ते. इन द वुड्स नियर बाय प्रोस्पेरो फाउंड कॅलिबन. आणि वुड्स म्हणजे जंगल. जवळच असलेल्या एका जंगलामध्ये प्रोस्पेरोला कॅलिबन नावाचा मॉन्स्टर सापडतो. अ ट्विस्टेड अगली मॉन्स्टर. कॅलिबन नावाचा अगली मॉन्स्टर, ज्याला दैत्य आपण म्हणूयात, राक्षस भेटतो. ट्विस्टेड, तो कसा वेडावाकडा असतो तो राक्षस वगैरे. तर राक्षसाची इमेज तुम्हाला माहीतच असेल, दिसायला अतिशय भयंकर आणि हिडियस असतात बिलकुल, ते किळसवाणी असतात. तर हा मॉन्स्टर त्याला दिसतो, कॅलिबन नावाचा. आणि ही वॉज द सन ऑफ सायकोरॅक्स. आणि हा कॅलिबन कोण आहे? ही वॉज द सन ऑफ सायकोरॅक्स. सायकोरॅक्सचा मुलगा. द विच, जी विच आधी मरण पावलेली आणि जिने सगळ्या चांगल्या आत्म्यांना इम्प्रिझन केलेलं होतं, ती सायकोरॅक्स. कॅलिबन बिकेम प्रॉस्पेरोज सर्वंट. आणि हा कॅलिबन काय होतो? प्रॉस्पेरोचा सर्वंट बनतो. तो सुद्धा त्याचा सेवक म्हणून काम करायला लागतो. अपार्ट फ्रॉम बिईंग हिडियस अँड हॉरिबल इन अपीरियन्स, ही वॉज ऑल्सो विशियस अँड ब्रुटल इन हिज हॅबिट्स. अपार्ट फ्रॉम बिईंग हिडियस, हा खूप हिडियस होता जो प्रॉस्पेरो होता. किंवा आणि हा जो कॅलिबन होता, अपार्ट फ्रॉम बिईंग हिडियस म्हणजे किळसवाना, अँड हॉरिबल म्हणजे भयानक, इन अपीअरन्स म्हणजे दिसण्यामध्ये किळसवाना आणि भयानक दिसत होता. वॉज ऑल्सो विशियस, तो खूप लबाड होता. अँड ब्रुटल, आणि क्रूरसुद्धा होता. इन हिज हॅबिट्स, आपल्या सवयींमध्ये तो खूप क्रूरसुद्धा होता. नो मॅटर हाऊ हार्ड ही ट्राईड
ट्राईड इथे टायर्ड नाही असायला पाहिजे, तर ट्राईड असलं पाहिजे होतं, TRID. तर नो मॅटर हाऊ हार्ड ही ट्राईड, त्याने भरपूर प्रयत्न केले प्रॉस्पेरोने. प्रॉस्पेरो कुड नॉट मेक हिम चेंज हिज वेज फॉर द बेटर. प्रॉस्पेरोने त्याचा मार्ग बदलण्याचा, त्याच्या सवयी बदलण्याचा खूप प्रयत्न केला की त्याने चांगलं काम केलं पाहिजे, वेज फॉर द बेटर. त्याने चांगलं काम केलं पाहिजे, परंतु त्याला ते काही करता आलं नाही. कॅलिबनची जी वृत्ती होती तशीच होती, विशियस, लबाडी, ब्रुटल, क्रूर वगैरे. अँड सो इट वॉज एरियल्स जॉब टू सी दॅट ही कॅरीड आउट हिज टास्क प्रॉपरली. म्हणून ही कॅलिबनला सांभाळण्याचं आणि त्याला काम देण्याचं जे काही जबाबदारी होती ती एरियलवर येऊन पडली, आणि एरियलला जे काही त्याला टास्क दिले असतील त्याच्याकडून करून घेण्याची आज्ञा देण्यात आली प्रॉस्पेरोकडून. टाईम पास्ट अँड मिरांडा ग्रीव अप टू बी अ स्वीट अँड ब्युटिफुल गर्ल. आणि वेळ हळूहळू निघत गेली आणि मिरांडा आता मोठी व्हायला लागली. आता इथे द टेम्पेस्ट या नाटकामध्ये पूर्ण 12 वर्षे हे प्रॉस्पेरो वगैरे, जो प्रॉस्पेरो, मिरांडा आणि हे सगळे जे काही मंडळी आहे, स्पिरिट्स वगैरे, त्या सगळ्या त्या आयलंडवर 12 वर्षे कैद म्हणून ठेवलेले होते, म्हणजे तिथंच राहत होते. त्यानंतर मग भविष्यात काय होतं ते बघू आपण. टाईम पास्ट अँड मिरांडा ग्रीव अप टू बी अ स्वीट अँड ब्युटिफुल गर्ल. वेळ अशीच पास होत गेली आणि मिरांडा आता एक मोठी मुलगी म्हणून आणि दिसायला सुंदर अशी ही मुलगी झाली. द स्पिरिट्स ऑफ द आयलंड वेअर लॉयल अँड फेथफुल टू प्रॉस्पेरो. आणि जे काही स्पिरिट्स होते, जे काही आत्मे होते त्या आयलंडवरचे, ते सगळे लॉयल होते, प्रामाणिक होते प्रॉस्पेरोला, अँड फेथफुल, त्याच्या विश्वासामध्ये काम करून ते काम करत होते. हू रूल्ड देम वाईजली अँड वेल. आणि प्रॉस्पेरोसुद्धा त्यांना खूप हुशारीने आणि खूप न्यायाने जे काही असेल त्यांच्यावर राज्य करत होता. रूल्ड म्हणजे राज्य करणे. मग काय घडलं? नाऊ इट केम टू पास दॅट अलोन्सो, किंग ऑफ नेपल्स, हिज ब्रदर सेबॅस्टियन अँड अँटोनियो, द विकेड ब्रदर ऑफ प्रॉस्पेरो, वेअर सेलिंग इन अ शिप क्लोज टू द एन्चॅन्टेड आयलंड. मग एके दिवशी काय झालं? इट केम टू पास दॅट अलोन्सो, जो किंग ऑफ नेपल्स आहे, आपण आधी बघितलेलंच आहे, हिज ब्रदर सेबॅस्टियन, या अलोन्सोचा भाऊ सेबॅस्टियन, अँड अँटोनियो, प्रॉस्पेरोचा भाऊ अँटोनियो, तुम्हाला माहितीच असेल, ज्याने याला अलोन्सो आणि अँटोनियोने दोघांनी मिळून त्याला मध्ये सोडलं, प्रॉस्पेरोला निघून गेले. ठीक आहे. हे काय करत होते? आणि द विकेड ब्रदर ऑफ प्रॉस्पेरो, आपण बघितलेलाच आहे, हा क्रूर, विकेड म्हणजे क्रूर भाऊ जो होता प्रॉस्पेरोचा, दे वेअर सेलिंग इन अ शिप, ते शिपमध्ये जात होते क्लोज टू द एन्चॅन्टेड आयलंड, या एन्चॅन्टेड मंतरलेल्या आयलंडच्या बाजूनेच त्यांचं जहाज जात होतं. कुठे जात होतं? द शिप वॉज ऑल्सो कॅरिंग प्रिन्स फर्डिनांड ऑफ नेपल्स. आणि या अलोन्सोचा जो मुलगा आहे फर्डिनांड, हा जो राजपुत्र आहे, प्रिन्स म्हणजे राजपुत्र, किंग फर्डिनांड ऑफ नेपल्स, नेपल्सचाच राजपुत्र म्हणजे अलोन्सोचा मुलगा, हा सुद्धा त्याच्यामध्ये होता. अँड द ओल्ड लॉयल कोर्टियर गोंझालो सुद्धा त्या शिपमध्ये बसलेला होता. द एंटायर पार्टी वॉज रिटर्निंग आफ्टर द मॅरेज सेलिब्रेशन्स ऑफ देअर प्रिन्सेस इन अ फार ऑफ अ किंगडम. आणि हे सगळे लोक कुठे गेलेले होते? हे सगळे गेले होते अलोन्सोच्या मुलीच्या लग्नाला, क्लॅरिबेलच्या. तिचं लग्न ते करतात टू द प्रिन्स ऑफ ट्युनिस इन आफ्रिका. आफ्रिकाचा जो काही प्रिन्स आहे, ट्युनिस या देशाचा राजपुत्र, त्याच्यासोबत लग्न झालेलं असतं क्लॅरिबेलचं. इथे दिलेलं नाही आहे, पण आय एम गिविंग यू मोर इन्फॉर्मेशन अबाउट दॅट. अँड दे अटेंडेड द मॅरेज पार्टी ऑफ दॅट द डॉटर ऑफ अलोन्सो, अँड दे वर रिटर्निंग टू होम ॲक्च्युली from that side. Okay, and all these people were there on the boat. Alonso was there, Sebastian, the brother of Alonso, was there also. तर त्या शिपवर हे सगळे लोक होते. अलोन्सो होता, सेबॅस्टियन होता, अँटोनियो होता, प्रॉस्पेरो चा जो भाऊ आहे अँटोनियो तो सुद्धा त्याच्यावर होता, प्रिन्स फर्डिनांड ऑफ नेपल्स होता, आणि गोंझालो. हे सगळे व्यक्ती त्या बोटवर जात होते, जहाजावर जात होते परत आपल्या किंगडममध्ये. Knowing that his enemies were near his island, Prospero raised a great tempest with the power of his magic. आणि आपल्या दैवी शक्तीमुळे, आपल्या मॅजिकल पॉवरमुळे प्रॉस्पेरोला कळलं की आपले जे एनिमीज आहेत, दुश्मन आहेत, हे आपल्या आयलंडच्या जवळपासूनच जात आहेत. तर हे लक्षात आल्यानंतर प्रॉस्पेरोने आपल्या जादूच्या शक्तीने, द पॉवर ऑफ हिज मॅजिक, ही क्रिएटेड अ ग्रेट टेम्पेस्ट, अ बिग स्टॉर्म. त्या समुद्रामध्ये त्याने एक मोठं वादळ निर्माण केलं, टेम्पेस्ट, म्हणूनच त्याला नाव दिलेलं आहे बघा, टेम्पेस्ट. द रॉयल शिप वॉज टर्न्ड अँड टॉस्ड ऑन द स्टॉर्मी वेव्ज. आणि ही जी शिप होती, यांची रॉयल जी शिप होती, हे सगळे राजकीय शिप जी चालली होती या सगळ्या राजांना घेऊन, इट वॉज टर्निंग अँड टॉसिंग ऑन द स्टॉर्मी वेव्ज. इकडून तिकडे हेलकावे खात
त्या ज्या लाटा होत्या समुद्राच्या त्या तुफानामुळे ते सगळे हेलकावे खायला लागले. इट सीम्ड, आणि असं वाटत होतं ॲज इफ इट वुड सिंक एनी मुमेंट. ही शिप जी काही आहे, हे जहाज कोणत्याही वेळेमध्ये आता हे बुडून जाईल. सिंक म्हणजे बुडणे. अलॉंग विथ ऑल द पीपल ऑन बोर्ड, आणि या बोर्डवर त्या जहाजावर उपस्थित जितके काही लोक असतील ते सुद्धा त्याच्यात बुडून जातील. ॲज द टेम्पेस्ट रेज्ड, आणि जसं जसं ते तुफान जे वादळ होतं मोठं व्हायला लागलं, प्रॉस्पेरो लेड हिज डॉटर टू द शोर ऑफ द आयलंड अँड शोड हर द शिप स्ट्रगलिंग ऑन द वाईल्ड वेव्ज. प्रॉस्पेरोने आपल्या मुलीला किनाऱ्यावर बोलवलं अँड शोड हर, आणि दाखवलं द शिप स्ट्रगलिंग ऑन द वाईल्ड वेव्ज. त्या तुफानी लाटांवरती ते शिप कसं स्ट्रगल करत आहे वाचण्यासाठी, कसं हेलकावे खात आहे हे दाखवण्यासाठी त्याने आपल्या मुलीला बोलवलं. मिरांडा, अ काइंड हार्टेड गर्ल, begged her father to have pity on the people caught in the storm. "Oh father," she begged, "if by your art you have raised the dreadful tempest, please quell the storm now. Save the poor souls on board." मिरांडा म्हणायला लागली. मिरांडा बिचारी एक काइंड हार्टेड गर्ल आहे, ती खूप दयाळू आहे. बेग्ड हर फादर, ती आपल्या बाबांना विनवणी करायला लागली. टू हॅव पिटी ऑन द पीपल, त्या सगळ्या लोकांवर पिटी म्हणजे दया करा. कॉट इन द स्टॉर्म, ते तुफानामध्ये जे अडकलेले आहेत, वादळामध्ये जे अडकलेले आहेत त्यांच्यावर तुम्ही दया करा. ओ फादर, बाबा, शी बेग्ड, ती विनवणी करायला लागली. इफ बाय युअर आर्ट, जर तुमच्या या मॅजिकल पॉवरने तुम्ही हे निर्माण केलेलं असेल, यू हॅव रेज धिस ड्रेडफुल, भयानक तुफान तुम्ही जर निर्माण केलं असेल, प्लीज क्वेल द स्टॉर्म नाऊ. क्वेल म्हणजे टू एंड, हे आत्ताच्या आत्ता थांबवून द्या. अँड सेव्ह द पुअर सोल्स ऑन बोर्ड, आणि या बोटवर असलेले जे काही लोक आहेत, जहाजावर असलेले, बोर्ड म्हणजे जहाजावर जे लोक आहेत डेकवरती, त्या सगळ्यांना वाचवा. प्रोस्पेरो टोल्ड हिज डॉटर नॉट टू बी अफ्रेड. प्रोस्पेरो म्हणाला, घाबरू नको, नॉट टू बी अफ्रेड. आय हॅव सो ऑर्डर्ड इट दॅट नो पर्सन ऑन दॅट शिप विल बी हर्ट इन एनी वे. मी त्या तुफानाला अशीच ऑर्डर दिलेली आहे की याच्या शिपवरती असलेला कोणताही व्यक्ती त्याला कोणती दुखापत होऊ नये. हर्ट म्हणजे दुखापत होऊ नये. आय इंटेंड टू सेव्ह एव्हरी वन ऑफ देम. मला त्यांना एकालाही मारायचं नाही आहे, सगळ्यांना वाचवायचं आहे. बट वॉट आय हॅव डन नाव इज इन युअर इंटरेस्ट. परंतु आत्ता जे मी करत आहे हे तुझ्या कल्याणासाठी करत आहेत, तुझ्या भल्यासाठी करत आहे, असं तो म्हणाला. प्रोस्पेरो, ही सेड टू हर. मग काय घडलं समोर ते बघूत आपण. मिरांडा वॉज पझल्ड. मिरांडा आश्चर्यचकित झाली, गोंधळली. पझल्ड म्हणजे गोंधळणे. व्हाय शुड हर फादर पुट द शिप अँड इट्स क्रू इन पेरिल फॉर हर सेक. तिच्यासाठी बाबांनी जे काही जहाज आहे आणि त्या जहाजावरती असलेले लोक, क्रू म्हणजे जे लोक आहेत, यांचा जीव धोक्यात का टाकला. इन पेरिल म्हणजे डेंजर, धोक्यामध्ये का टाकला असेल बरं यांचा जीव. देन फॉर द फर्स्ट टाईम प्रोस्पेरो टोल्ड हर द स्टोरी ऑफ देअर पास्ट लाईफ. प्रोस्पेरोने मग पहिल्यांदाच त्या मिरांडाला आपली जी काही कहाणी आहे भूतकाळात घडलेली, त्यांच्यासोबत काय घडलं होतं हे सांगायला सुरुवात केली. ही एक्सप्लेन्ड, त्याने स्पष्ट केलं, दॅट ही हॅड कॉज द टेम्पेस्ट इन ऑर्डर टू ब्रिंग हिज एनिमीज ऑलोन्सो अँड सेबॅस्टियन विदिन हिज पॉवर. आणि तो म्हणायला लागला, ही एक्सप्लेन दॅट ही हॅड कॉज द टेम्पेस्ट. हा जो टेम्पेस्ट आहे हा मी याच्यासाठी निर्माण केलेला आहे, इन ऑर्डर टू ब्रिंग हिज एनिमीज. त्याचे जे शत्रू आहेत, ऑलोन्सो, अँटोनिओ, सेबॅस्टियन वगैरे जे काही असतील. आता इथे सेबॅस्टियन टाकलेलं आहे, परंतु आपल्या शॉर्ट स्टोरीमध्ये आधी सेबॅस्टियनचा उल्लेख दिलेला नाही आहे, परंतु तो सुद्धा त्या कटामध्ये सामील असू शकतो. म्हणून अलोन्सो, सेबॅस्टियन, अँटोनिओ जे काही आहेत या सगळ्यांना त्याच्या माझ्या पॉवरमध्ये आणायचे. हे सगळे माझे शत्रू आहेत, यांना माझ्या अंडरमध्ये आणायचं आहे, त्याच्यामुळे मी हे निर्माण केलेलं आहे. हॅव्हिंग नॅरेटेड धी स्टोरी, प्रोस्पेरो टच्ड मिरांडा विथ हिज मॅजिक स्टिक अँड शी फेल फास्ट अस्लीप. आणि ही सगळी स्टोरी सांगितल्यानंतर, नॅरेटेड दी स्टोरी म्हणजे सगळी स्टोरी त्यांनी कथन केली. प्रोस्पेरोने मग आपली जादूची कांडी फिरवली, मॅजिक स्टिक, आणि मिरांडावर टच केला आणि मिरांडा फेल फास्ट अस्लीप, आणि मिरांडा झोपी गेली, निद्रेमध्ये गेली. नाव एरियल अपियर्ड बिफोर हिम टू गिव्ह एन अकाउंट ऑफ द स्टॉर्म. आणि आता एरियल जो आहे, चांगली आत्मा जो हेड आहे, तो समोर येतो आणि तो जे काही घडलेलं आहे त्या स्टॉर्ममध्ये जे काही समोर घडलेलं होतं त्याचं लेखाजोखा त्याच्यासमोर मांडतो प्रोस्पेरोसमोर. ही गेव अ लाईव्हली स्टोरी ऑफ द फिअर्स ऑफ द सेलर्स. आणि तो पूर्ण चित्र त्याच्यासमोर मांडतो, सांगतो की कसे ते सगळे लोक, सेलर्स, त्या जहाजावरती असलेले लोक जीवाच्या आकांताने रडत होते, पडत होते. द अँझायटी ऑफ द लॉर्ड्स, अँझायटी म्हणजे चिंता, त्या
मंत्री जे काही उपलब्ध होते त्या ठिकाणी ते सगळे कसे चिंतेमध्ये आले होते. अँड हाऊ प्रिन्स फर्डिनांड किंग अलोन्सो सन हॅड लिफ्ट इन टू द सी. आणि त्याने हे सुद्धा सांगितलं की प्रिन्स फर्डिनांड जो आहे अलोन्सोचा मुलगा तो कसा समुद्रामध्ये त्याने जंप घेतली लिफ्ट इन टू द सी जीव वाचवण्यासाठी, हे सुद्धा त्यांनी सांगितलं. हिज फादर अँड द रेस्ट ऑफ द रॉयल पार्टी फिअर्ड दॅट ही वॉज डेड. आणि त्याचे जे फर्डिनांडचा जो वडील आहेत, बाबा आहेत अलोन्सो, आणि बाकीच्या लोकांना रॉयल पार्टी जितके काही उपस्थित होते त्या जहाजावरती त्यांना वाटलं की फर्डिनांड मेला, राजपुत्र मेला. द प्रिन्स फॉर हिज पार्ट बिलीव्ड दॅट हिज फादर अँड द अदर लॉर्ड्स हॅड गॉन डाऊन विथ द शिप. परंतु फर्डिनांडला असं वाटत होतं की हे सगळे लोक आता तुफानामध्ये, आता जिवंतच होता फर्डिनांड, कारण याने सांगितलेलंच आहे की कोणाला मारायचं नाही म्हणून प्रॉस्पेरोने, म्हणून कोणी मरत तर नव्हतं. परंतु त्यांना त्यांची ताटातूट झालेली होती. फर्डिनांड कुठेतरी दुसरीकडे निघून गेलेला होता पोहत. तर फर्डिनांडला वाटत होतं की सगळे लोक त्या जहाजामध्ये बुडले म्हणून, आणि जहाजावरच्या लोकांना वाटत होतं की फर्डिनांड मेला म्हणून, डाऊन विथ द शिप असं त्या ठिकाणी त्यांना वाटलं. मग समोर काय घडतं, आता इथे एरियलचं सॉन्ग आहे. म्हणजे एरियल नाही का फर्डिनांडला इन्फॉर्मेशन देत आहे की काय घडलं म्हणून त्याच्यासोबत, त्याच्या बापासोबत काय घडलं, हे सगळं या एरियलच्या सॉन्गमध्ये सांगितलेलं आहे. हे सॉंग्स वगैरे जे काय आहेत छोटे छोटे एरियल्सचे, हे पूर्ण नाटकामध्ये आलेले आहेत. तर इथे ते सांगितलेलं आहे बघा, इथं सांगितलेलं आहे फुल फॅदम 5 दाय फादर लाईज ऑफ हिज बोन्स आर कोरल मेड दोज आर पर्स दॅट वेअर हिज आईज नथिंग ऑफ हिम दॅट डोथ फेड बट डोथ सफर अ सी चेंज into something rich and strange. Sea nymphs early ring his knell. Hark, now I hear them, ding dong bell. ही एक छोटीशी पोएम आहे बघा, एक राईममध्ये लिहिलेली ही कविता आहे पूर्ण. तर इथे मग एरियल जे आहे ते फर्डिनांडला सांगते की तुझ्या, एक आवाज येतो आणि ते फर्डिनांडला सांगतो की तुझ्या बापासोबत काय घडलं म्हणून. तर तो म्हणतो की फुल फॅदम 5 दाय फादर लाईज, की अँटोनियो जो आहे तुझा बाप जो आहे, दाय फादर लाईज, हा कुठे गेला आता, फुल फॅदम 5. फॅदम हे समुद्र खोली मोजण्याचं एक साधन आहे, एक माप आहे बघा फॅदम, ज्याला आपण म्हणतो की किती खोल, तर फॅदम जे असेल तर खूप खोलपर्यंत तुझा बाप हा फुल फॅदम हा गेलेला आहे. युअर फादर लाईज 5 होल फॅदम्स बिलो. तुझा बाप हा आता खाली समुद्रामध्ये तळाला जाऊन पोचलेला आहे. आणि समोर अजून काय म्हणतो तो, ऑफ हिज बोन्स आर कोरल मेड. आता त्याच्या जे काही हाडं आहेत, हिज बोन्स हॅव टर्न टू कोरल नाव, त्याचे हाडं आता प्रवाळामध्ये रूपांतरित झालेले आहेत. कोरल म्हणजे प्रवाळ. प्रवाळ म्हणजे काय असतं, जे समुद्रामध्ये तुम्हाला माहीत असेल जे दगड वगैरे असतात वेगवेगळ्या रंगांचे, त्याच्यामध्ये तुझं बाबाचं रूपांतर झालेलं आहे बापाचं. दोज आर पर्ल्स दॅट वेअर हिज आईज अँड हिज आईज हॅव टर्न टू पर्ल्स. आणि तुझ्या बापाचे डोळे आता पर्ल्समध्ये रूपांतरित झालेले आहेत, म्हणजे मोती बनलेले आहेत. आणि नथिंग ऑफ हिम दॅट डोथ फेड, देर इज नथिंग लेफ्ट ऑफ हिम. आणि त्याचा आता काही शिल्लक राहिलेला नाही आहे, तो मेला. बट डोथ सफर अ सी चेंज आणि ही इज अंडरगॉन अ कम्प्लीट सी चेंज. परंतु त्याच्यामध्ये एक मोठा बदल घडून आलेला आहे. इन टू समथिंग रिच अँड स्ट्रेंज. आणि बिकेम समथिंग रिच अँड स्ट्रेंज. तो खूप विचित्र बनलेला आहे आणि खूप श्रीमंत झालेला आहे. म्हणजे काय, त्याचं रूपांतर त्या पर्ल्समध्ये, त्याच्या डोळ्याचं रूपांतर पर्लमध्ये झालेलं आहे, त्याचं रूपांतर कोरल, त्याच्या हाडांचं रूपांतर कोरलमध्ये झालेलं आहे. तर तो खूप बदल घडून आलेला आहे. अँड सी निम्स अर्ली रिंग हिज बेल, हार्क नाव आय हिअर देम डुंग डॉंग बेल. आणि जी समुद्र देवता आहे, सी निम्स म्हणजे समुद्र देवता, ती त्याच्या मृत्यूची घंटा वाजत आहे, मृत्यू घंटा वाजत आहे तुझ्या बापाच्या याची. अँड हार्क, बघ, ऐक, नाव आय हिअर देम, मला ऐकू येत आहे डिंग डॉंग बेल, त्या की तो मेला असं तिने घोषित केलेलं आहे. इथे तुम्हाला पूर्ण कवितेचा हा जो काही एरियलचा सॉन्ग आहे याचा अर्थ इथे दिलेला आहे बघा, तुम्ही बघू शकता. म्हणजे नेमकं काय आहे, एरियल आपल्या गाण्याच्या साह्याने फर्डिनांडला सांगण्याचा प्रयत्न करत आहे की तुझा बाप मेला. परंतु हे एरियल खोटं सांगत आहे. हे एरियललाही माहीत असतं, कारण प्रॉस्पेरोनेच सांगितलेलं असतं त्याला की असं खोटं बोलायचं आहे म्हणून हे त्याला खोटं सांगतो की तुझा बाप मेला म्हणून. आता तसंही त्याला वाटतच होतं की बाप मेला म्हणून आपला असं. ठीक आहे, मग काय घडतं आपण बघणार आहोत आता. त्याच्यासमोर काय होत होतं. इन रियालिटी एरियल इन्फॉर्म्ड प्रॉस्पेरो the ship was safely anchored in one corner of the island. Ferdinand was all alone on the beach and Alonso, Antonio, Gonzalo and the others were wandering about on the island not knowing where to go. परंतु प्रॉस्पेरोला जे काही सत्य आहे ते एरियल सांगतो
की द शिप वॉज सेफली अँकर्ड इन वन कॉर्नर ऑफ द आयलंड. आपल्या आयलंडच्याच एका कॉर्नरला ती शिप जी काही आहे ती किनाऱ्यावर आलेली आहे. फर्डिनांड वॉज ऑल अलोन ऑन द बीच. फर्डिनांडची आणि त्यांची ताटातूट झालेली आहे. अँड अलोन्सो, अँटोनिओ, गोन्झालो अँड द अदर्स वेअर वॉन्डरिंग अबाउट ऑन द आयलंड. आणि बाकीचे जे काही लोक आहेत शिल्लक त्या डेकवरती असलेल्या शिपवरती इकडे तिकडे फिरत आहेत. नॉट नोईंग व्हेअर टू गो. कुठे जायचं हे त्यांना काही माहीत नाही. एरियल, माय जॉयफुल स्पिरिट, सेड प्रोस्पेरो, ब्रिंग फर्डिनांड हिअर ॲट वन्स फॉर माय डॉटर मस्ट सी. एरियलला लगेच प्रोस्पेरो आज्ञा देतो की माय जॉयफुल स्पिरिट, माझ्या आनंदी आत्म्या, ब्रिंग फर्डिनांड हिअर ॲट वन्स, त्या फर्डिनांडला लगेच इथं घेऊन ये. फॉर माय डॉटर मस्ट सी, माझ्या मुलीला त्याला दाखवायचा आहे तो कसा दिसतो म्हणून. रिमेंबर मास्टर, आय हॅव सर्व्ड यू जॉयफुली ऑल दीज इयर्स अँड यू प्रॉमिस्ड मी दॅट यू वूड सेट मी फ्री वन डे. मग आता एरियललाही वाटतं की आता आपली जायची वेळ आलेली आहे. मग तो त्याला म्हणतो की मालक, मी तुमचं खूप सेवा केलेली आहे. जॉयफुली ऑल दीज इयर्स, इतक्या काळामध्ये मी तुमचा सेवक म्हणून काम केलेलं आहे. अँड यू प्रॉमिस, आणि तुम्ही मला प्रॉमिस केलेलं आहे, वचन दिलेलं आहे, दॅट यू वूड सेट मी फ्री वन डे, तुम्ही एके दिवशी मला फ्री कराल, स्वतंत्र कराल, म्हणून तुम्ही आपलं वचन विसरू नका, मी तुमची आज्ञा पाळतो, काय हरकत नाही. मग प्रोस्पेरो काय म्हणतो, ओबे माय कमांड्स नाव, मी जे म्हणतोय ते कर पहिले. प्रोस्पेरो सेड टू हिम, अँड इन 2 days आय शॅल सेट यू फ्री, आणि पुढच्या 2 दिवसामध्ये मी तुला मुक्त करून टाकेल, तू काही याची काळजी करू नको. एरियल, अज्युमिंग अ फॉर्म इनविजिबल टू फर्डिनांड, एरियल लगेच आपलं रूप बदलतो. अज्युमिंग अ फॉर्म, रूप बदलून घेतो. इनविजिबल टू फर्डिनांड, आणि फर्डिनांडला तो दिसणार नाही या पद्धतीने अदृश्य होऊन त्याच्यासमोर जातो. एन्चॅन्टेड द प्रिन्स विथ अ ब्युटिफुल सॉन्ग, आणि एका विशिष्ट आवाजामध्ये तो गाणं गातो, मंतरलेलं गाणं, की त्याच्या गाण्याच्या आवाजाच्या पाठीमागे फर्डिनांड त्याच्याकडे येईल म्हणून. लीडिंग हिम केअरफुली इन टू द प्रेझेन्स ऑफ प्रोस्पेरो अँड मिरांडा, आणि प्रोस्पेरोच्या आणि मिरांडा समोर त्याला घेऊन येतो. अँड ऑल हॅपन्ड एक्झॅक्टली ॲज प्रोस्पेरो हॅड प्लॅन, आणि जसं प्रोस्पेरोने प्लॅन केलेलं असतं तसं सगळं घडत असतं. मिरांडा, हू हॅड नेवर एव्हर सीन एनी ह्युमन बिईंग एक्सेप्ट हर फादर, लुक्ड ॲट द हँडसम यंग प्रिन्स अँड वॉज थ्रिल्ड. मिरांडाने आजपर्यंत कोणत्याही ह्युमन बिईंगला बघितलेलं नव्हतं, फक्त आपले बाबा सोडून एखाद्या मनुष्याला तिने आतापर्यंत बघितलेलं नव्हतं. आणि ती मग ज्यावेळेला फर्डिनांडकडे बघते, ॲट द हँडसम यंग प्रिन्स, दिसायला सुंदर असा हा प्रिन्स, चार्मिंग जो काही असेल, त्याला बघून मिरांडा लगेच रोमांचित होते, थ्रिल्ड, खूप आनंद होतो तिला. आय माईट कॉल हिम अ थिंग डिवाईन, आणि तिचे तोंडून शब्द पडतात, शी एक्सलेम, फॉर नथिंग नॅचरल आय एव्हर सॉ सो नोबल, की बा हा एक काहीतरी देवदूतच आहे मला असं वाटतं. कॉल हिम अ थिंग डिवाईन, काहीतरी दैवी अवतारच आहे हा पुरुष माझ्यासमोर जो उभा आहे. अँड फॉर नथिंग नॅचरल आय एव्हर सॉ सो नोबल, आणि इतका नोबल, उदात्त, नम्र व्यक्ती मी माझ्या जीवनामध्ये बघितलेला नाही आहे, असे शब्द तिच्या तोंडून बाहेर पडतात. फर्डिनांड टू वॉज ॲस्टॉनिश्ड टू सी सच अ ब्युटिफुल यंग गर्ल इन अ डिझॉलेट प्लेस लाईक द आयलंड, आणि फर्डिनांडसुद्धा ॲस्टॉनिश्ड म्हणजे आश्चर्यचकित होतो, टू सी सच अ ब्युटिफुल यंग गर्ल, इतकी सुंदर मुलगी समोर बघून तो सुद्धा आश्चर्यचकित होतो. इन अ डेझॉलेट प्लेस, डेझॉलेट म्हणजे एकाकी, एकटं पडलेलं असं आयलंड, आणि या ठिकाणी एक अशी सुंदर मुलगी इथे दिसत आहे, तर तो सुद्धा ॲस्टॉनिश्ड होतो. मोस्ट शुअर शी इज द गॉडेस ऑफ द आयलंड, ही थॉट टू हिमसेल्फ, आणि तो स्वतःशीच विचार करायला लागतो की मला असं वाटतं की ही या आयलंडची देवता आहे. गॉडेस म्हणजे देवता, तिलाही हा देवच वाटतो आणि हिलाही देवता वाटतो आहे. मग समोर काय होतं, ॲज दे गेज्ड ॲट ईच अदर इन वॉन्डर, ॲडमायरेशन अँड लव्ह, प्रॉस्पेरो वॉज सिक्रेटली प्लीज्ड, आणि ते दोघंही एकमेकांकडे आश्चर्याने बघत होते. विथ वॉन्डर, वॉन्डर म्हणजे आश्चर्य, ॲडमायरेशन, स्तुती करत होते एकमेकांची मनामध्येच, अँड लव, आणि एकमेकांवर प्रेम करायला सुद्धा लागलेले होते. प्रोस्पेरो वॉज सिक्रेटली प्लीज्ड, हे बघून प्रोस्पेरोला खूप आनंद होत होता. बट आउटवर्डली ही प्रिटेंडेड टू बी अँग्री, परंतु मग त्याला असं दाखवायचं नव्हतं इतक्या लवकर की बाबा यांचं लग्न होऊन जायला पाहिजे म्हणून तो ही प्रिटेंडेड टू बी अँग्री, लगेच तो आपलं रूप म्हणजे त्याला राग येतो, असं ढोंग करतो राग येण्याचा, आणि तो म्हणतो ही अक्यूज द प्रिन्स ऑफ स्पाईंग ऑन द आयलंड टू कॅप्चर इट फॉर हिमसेल्फ, आणि तो प्रिन्स फर्डिनांडला समजू देत नाही आणि त्याला दोषारोप देतो. ॲक्यूज म्हणजे त्याच्यावर दोष लावतो की तू स्पाईंग ऑन द आयलंड, माझ्या आयलंडवरती तू गुप्तहेर म्हणून आलेला आहे, टू कॅप्चर इट फॉर हिमसेल्फ, आणि हे तू माझ्या हातून कॅप्चर करणार आहे माझं आयलंड, माझी संपत्ती म्हणून तू इथं आलेला आहे, असा त्याच्यावर दोष लावतो. फॉलो मी, आणि त्याला म्हणतो की माझ्या पाठीमागे ये. ही सेड टू द प्रिन्स, आय शॅल टाय यू अप नेक अँड फिट टुगेदर, तुझे हातपाय बांधून मी
तुला ठेवतो, थांब जरा. द ब्रेव प्रिन्स ड्रीव हिज स्वर्ड टू डिफेंड हिमसेल्फ. परंतु हा शूरवीर राजपुत्र जो असतो लगेच आपली तलवार, स्वर्ड म्हणजे तलवार बाहेर काढतो, टू डिफेंड हिमसेल्फ, स्वतःला वाचवण्यासाठी. बट प्रॉस्पेरो वेव्ड हिज मॅजिक स्टिक. परंतु प्रॉस्पेरो आपली जादूची कांडी पुन्हा फिरवतो. अँड द प्रिन्स वॉज फोर्स टू स्टँड लाईक अ स्टॅच्यू ॲज स्टील ॲज स्टोन. आणि त्याचं स्टॅच्यूमध्ये रूपांतर करून देतो, त्याची मूर्ती तयार करून टाकतो. एखाद्या दगडाची मूर्ती जशी असते तशा पद्धतीने त्याला स्टॅच्यू बनवून टाकतो आपल्या जादूच्या साह्याने. मिरांडा बेग्ड हर फादर टू बी काइंड टू द स्वीट प्रिन्स. मिरांडा रडायला लागते की बाबा तुम्ही त्याला सोडून द्या. बट प्रॉस्पेरो टूक द प्रिन्स टू अ केव. परंतु प्रॉस्पेरो त्याला आपल्या गुहेमध्ये घेऊन जातो. वेअर ही वॉज मेड टू वर्क. जिथे त्याला काम करायला भाग पाडलं जातं. कॅरिंग हेवी लॉग्स. त्याच्याकडून मोठमोठे लाकडी ओंडके वगैरे व्हायला लावले जातात. धिस वॉज ओनली ॲज अ ट्रायल ऑफ हिज लव. हे सगळं प्रॉस्पेरो कशासाठी करायला लावत होतं त्याला, की हा मिरांडाच्या प्रेमामध्ये हे सगळं काम करतो किंवा नाही हे त्याला तपासायचं असतं. वर ॲज ही वॉच देम फ्रॉम अफार ही सॉ द यंग पीपल टॉकिंग टू इच अदर, गेटिंग टू नो इच अदर अँड व्हेरी सून फॉलिंग इन लव विथ इच अदर. हे सगळं तो यासाठी करत होता की त्या दोघांना, मिरांडाला आणि राजपुत्राला वेळ भेटला पाहिजे एकमेकांना समजून घेण्यासाठी, बोलण्यासाठी. तर ज्यावेळेला हा काम करत होता फर्डिनँड, तर त्यावेळेला मिरांडासुद्धा त्याच्यासोबतच होती. अँड दे वर टॉकिंग विथ इच अदर, दे वर गेटिंग टू नो इच अदर अँड दे फॉल विथ इच अदर. आणि मग ते दोघं प्रेमात पडतात एकमेकांच्या. मग त्यांच्या आनाभागा सुरू होतात, बोलतात ते, आय शॅल बी किंग ऑफ नेपल्स वन डे. फर्डिनँड सेंट टू मिरांडा अँड यू शॅल बी माय क्वीन, आय प्रॉमिस यू. की मी नेपल्सचा एके दिवशी राजा होणार आहे, आय शॅल बी किंग ऑफ नेपल्स वन डे, आणि तू माझी राणी होशील, मग मी तुला वचन देतो. आता इथे तिला वचन दिलेलं आहे त्याने. मग काय होतं, ॲट धिस प्रॉस्पेरो स्माइल. हे बघून प्रॉस्पेरोला हसू येतं. अँड अपिअरिंग बिफोर देम, त्यांच्यासमोर येतो, सेट टू फर्डिनँड, ऑल युअर ट्रबल्स वेअर मेअरली ट्रायल्स ऑफ युअर लव. हे सगळे जे काही तुला दुःख मी दिलेलं आहे, हे सगळं तुला फक्त ट्रायल्स म्हणजे तुझी परीक्षा घ्यायची होती की तू माझ्या मुलीवर प्रेम करतो किंवा नाही. अँड यू हॅव नोबली स्टूड द टेस्ट. आणि तू त्या परीक्षेमध्ये पास झालेला आहे. नाऊ आय गिव्ह यू माय डॉटर अ प्राइसलेस गिफ्ट. म्हणून मी आता माझी मुलगी तुला देऊ करतो, आणि हे एक प्राइसलेस गिफ्ट आहे तुझ्यासाठी, म्हणजे अमूल्य असा भेटवस्तू आहे तुझ्यासाठी ही, जी मी माझी मुलगी तुला देतो आहे म्हणून. इन द मीन वाईल, ही एक वेगळ्याच ठिकाणी हे सुरू होतं. त्याच वेळेला दुसरीकडे इन अदर पार्ट ऑफ द आयलंडच्या दुसऱ्या भागामध्ये द इव्हिल अँड ट्रेचरस अँटोनिओ वॉज वन्स अगेन प्लॉटिंग अ मर्डर. अँटोनिओ हा जो ट्रेचरस म्हणजे विश्वासघातकी अँटोनिओ आहे, हा पुन्हा एक मर्डरचा प्लॅन करतो आहे. दिस टाईम ही प्लॅन टू किल किंग अलोन्सो. आता यावेळेला तो अलोन्सोला मारण्याचा प्लॅन करतो आहे. ज्या अलोन्सोच्या साह्याने त्याने प्रॉस्पेरोचा काटा काढला होता, त्याच अलोन्सोला मारण्याचा तो काम करतो आहे. म्हणजे हा अँटोनिओ किती विश्वासघातकी व्यक्ती हे आपल्याला समजून येतं. सो दॅट हिज ब्रदर सेबॅस्टियन कुड बिकम द किंग. आणि हे तो कशासाठी करतोय की अलोन्सोचा जो भाऊ आहे सेबॅस्टियन, त्याला राजा बनवायचं होतं, किंग ऑफ नेपल्स ज्याला आपण म्हटलेलं आहे, त्या नेपल्सचा राजा बनवायचं होतं, म्हणून त्याला अलोन्सोला मारायचं होतं. तर अँटोनिओ आणि सेबॅस्टियन आता एकत्र होऊन अलोन्सोला मारण्याचा प्रयत्न करतात. द टू विकेड मेन वेअर अबाउट टू किल द स्लीपिंग किंग. हे दोघं क्रूर व्यक्ती जे होते हे त्याला मारायचा प्रयत्न करणारच. व्हेन एरियल वोक हिम अप सेव्हिंग हिज लाईफ इन द निक ऑफ टाईम. आणि या अशा पडत्या वेळेमध्ये एरियल त्याला लगेच जागा करून टाकतो. ज्यावेळेला तो झोपलेला असतो त्याच वेळेला त्याला मारायचा प्लॅन हे करतात, परंतु एरियल त्याला जागवतो आणि तो त्याचा जीव वाचून जातो. मेनी मोर ट्रिक्स डिड एरियल प्ले ऑन प्रॉस्पेरोज एनिमीज. एरियल आपल्याला अदृश्य होऊन त्यांच्यावर भरपूर ट्रिक्स वगैरे प्ले करते. ही कॉज देम टू वॉन्डर अबाउट. इकडे तिकडे त्यांचा रस्ता भटकून देतो. ही फिल्ड देअर इयर्स विथ स्ट्रेंज अँड फ्राईटफुल नॉइसेस. त्यांच्या कानांमध्ये भूतांचे आवाज वगैरे भरून टाकतो. वेन दे वेअर फेंट विथ हंगर. आणि ज्यावेळेला इकडून तिकडून धावून ते म्हणजे आपल्या जीवाच्या आकांताने इकडे तिकडे पडत असतील, भूताचे आवाज अवतीभोवती येत आहेत, त्यांच्या कानांमध्ये फिरतायत, अशा वेळेला ते बिचारे बेशुद्ध अवस्थेपर्यंत पोचतात आणि भुकेने व्याकुळ होतात. ही सेट अ ह्यूज बँक्यू बिफोर देम. आणि मग त्यांच्यासमोर मोठी मेजवानी तो लावतो एरियल. लगेच मोठा टेबल जेवण वगैरे येतं त्यांच्यासमोर. ओनली टू टेक इट अवे व्हेन दे टच द फूड. आणि जेव्हा ते त्याला हात लावायला जातात लगेच ते गायब होऊन जातं. म्हणजे भुकेने आधीच व्याकुळ झालेले हे लोक समोर जेवण येतंय त्याच्यावर तुटून पडत होते, परंतु एरियल लगेच ते गायब करून टाकत होता, म्हणजे त्यांची मजा घेत होता. वेन द मेन वेअर नियरली आउट ऑफ देअर सेन्सेस विथ फिअर अँड हंगर, एरियल रिमाइंडेड देम ऑफ देअर ट्रेचरी
अँड विकेडनेस इन द पास्ट. ज्यावेळेला हे सगळे आपले सेन्सेस गमावून बसत होते, नियरली भीतीने आणि भुकेने बिलकुल व्याकुळ झालेले होते, थकलेले होते, अशा वेळेला एरियल त्यांना आठवण करून देतो. रिमाइंडेड म्हणजे आठवण करून देणे ऑफ देअर ट्रेचरी, त्यांनी केलेली विश्वासघातकीपणा, आणि विकेडनेस म्हणजे धूर्तपणा, याबद्दल त्यांना आठवण करून देतो. किंग अलोन्सो अँड द लॉयर लॉर्ड गोंझालो वेअर फिल्ड विथ ग्रीफ फॉर ऑल द इनजस्टिस दॅट हॅड बीन डन टू प्रोस्पेरो. किंग अलोन्सो आणि त्याचा लॉयल जो गोंझालो होता, प्रोस्पेरोचा सेवक मंत्री, ते दोघं खूप दुःखी होतात. त्यावेळेला प्रोस्पेरोबद्दल ते विचार करतात आणि त्याच्यावर झालेला अन्याय, इनजस्टिस म्हणजे अन्याय त्यांच्यावर जो झालेला होता त्याबद्दल विचार करून ते खूप बिचारे व्याकुळ होतात. इन धिस रिपेंटंट मूड एरियल ब्रॉट देम बिफोर प्रोस्पेरो. आणि याच खेदाच्या मूडमध्ये म्हणजे खेद व्यक्त करत असतानाच एरियल त्यांना आपल्या प्रोस्पेरो मालकासमोर घेऊन येतो. ॲट फर्स्ट दे कुड हार्डली रिकग्नाइज द फॉर्मर ड्यूक ऑफ मिलान फॉर ही वॉज क्लोड इन हिज मॅजिक रोब. सुरुवातीला दे हार्डली रिकग्नाइज, रिकग्नाइज म्हणजे ओळखणे, ते आपल्या ड्यूक ऑफ मिलानला, फॉर्मर म्हणजे माजी, मिलानच्या सरदारला ते ओळखत नाही, प्रोस्पेरोला ओळखत नाही. कारण काय? बिकॉज ही वॉज क्लोथ इन हिज मॅजिक रोब. रोब म्हणजे कपडे. आपल्या जादुई कपड्यांमध्ये त्याचा परिधान त्याने केलेले असतात, ते कपडे वेगळे, त्याच्यामुळे ते त्याला ओळखत नाही. बट प्रोस्पेरो रिव्हील्ड हिमसेल्फ टू देम इन हिज ओन फॉर्म. आणि मग प्रोस्पेरो आपल्या स्वतःच्या रूपामध्ये त्यांच्या समोर येतो. ही थँक गोंझालो फॉर हिज काइंडनेस. तो गोंझालोला धन्यवाद करतो की तू माझ्यावर दया दाखवली, विश्वास दाखवला माझ्याप्रती. अँड रिप्रोच द किंग अँड अँटोनियो फॉर देअर ट्रेचरी. आणि अँटोनियोला आणि अलोन्सोला, त्या दोघांना तो रिप्रोच करतो, रागावतो की तुम्ही माझ्यासोबत जे विश्वासघातकीपणा केला ती किती जड होतं, तुमचाही जीव मी घेऊ शकतो, हे त्यांना तो सांगतो. द किंग अँड द अदर कोर्टियर वेअर अशेम्ड. जे राजे होते ते सगळे त्यांना शरम वाटे. अशेम्ड म्हणजे त्यांना पश्चाताप होतो त्या गोष्टीचा. दे बेग प्रोस्पेरोस फॉरगिव्हनेस. आणि ते प्रोस्पेरोची क्षमा मागतात. आय हॅव बीन ड्युली पनिश्ड फॉर माय सिन्स. आणि अलोन्सो म्हणतो, क्राईड किंग अलोन्सो, मला माझ्या कृत्याची शिक्षा मिळालेली आहे. फॉर आय हॅव लॉस्ट माय सन. माझा मुलगा मी गमावला आहे. अँड माय किंगडम इज विदाऊट ॲन हेअर नाव. आणि आता माझ्या राजघराण्याला कोणताच वारस उरलेला नाही आहे. हेअर म्हणजे वारस उरलेला नाही आहे. प्रोस्पेरो ड्रू बॅक अ कर्टन फ्रॉम द एंट्रन्स ऑफ हिज केव. परंतु प्रोस्पेरो आपल्या ज्या गुहा होती त्या गुहेच्या समोरचा पडदा बाजूला करतो आणि त्यांना दाखवतो, इनसाइड दे सॉ फर्डिनँड अँड मिरांडा, की तिथे मिरांडा आणि फर्डिनँड बसलेले आहेत, हॅपीली प्लेईंग अ गेम ऑफ चेस. आणि ते एकमेकांसोबत चेस खेळत आहेत असं त्या केवमध्ये तो त्यांना दाखवतो. हाऊ हॅपी अलोन्सो वॉज टू सी हिज लॉस्ट सन. अलोन्सो आपल्या मुलाला बघून खूप खुश होतो. हाऊ थ्रिल्ड ही वॉज टू हिअर दॅट फर्डिनँड वॉज टू मॅरी द ड्यूक ऑफ मिलान्स ब्युटिफुल डॉटर. आणि तो त्यापेक्षाही जास्त रोमांचित होतो, आनंदित होतो जेव्हा तो ऐकतो, टू हिअर म्हणजे ऐकणे, दॅट फर्डिनँड वॉज टू मॅरी द ड्यूक ऑफ मिलान्स ब्युटिफुल डॉटर, की फर्डिनँडचं लग्न आता प्रोस्पेरोच्या मुलीसोबत, मिरांडासोबत होईल, हे ऐकून तो अजून जास्त खुश होतो. सो इट ऑल एंडेड हॅपीली. आणि अशा पद्धतीने हे सगळं ते नाटक हॅपीली संपून जातं. प्रोस्पेरो अश्युअर्ड देम. आणि प्रोस्पेरो सगळ्यांना खात्री देतो दॅट देअर शिप वॉज सेफली अँकर्ड अँड ईच अँड एव्हरी सेलर वॉज सेफ ऑन बोर्ड. आणि तो त्यांना खात्री देतो की तुमची शिपसुद्धा व्यवस्थित एका किनाऱ्यावर आहे आणि त्याच्यातले जितके काही लोक होते, क्रू मेंबर्स होते, सेलर होते, ते सगळे सुरक्षित आहेत. ऑन द फॉलोइंग डे, आणि पुढच्याच दिवशी, दे ऑल सेट सेल फॉर नेपल्स वेअर फर्डिनँड अँड मिरांडा वेअर टू बी मॅरिड. ते सगळे नेपल्सला जातात जिथे फर्डिनँड आणि मिरांडाचं लग्न होतं. वेविंग देम गुड बाय, एरियल प्रॉमिस देम काम सीज अँड फेवरेबल विंड्स. आणि एरियलसुद्धा मुक्त होतो आणि एरियलसुद्धा त्यांना गुड बाय म्हणतो आणि म्हणतो की बा मी प्रार्थना करतो की तुम्हाला प्रवासामध्ये कोणताच त्रास होणार नाही, फेवरेबल विंड्स राहतील म्हणजे वारेसुद्धा व्यवस्थित वाहतील, हे तो त्यावेळेला खात्री देतो. प्रोस्पेरो हॅड सेट हिम फ्री टू वॉन्डर व्हेअर ही वूड ॲज फ्री ॲज द एअर. आणि प्रोस्पेरो त्यांना मुक्त करून टाकतो सगळ्या आत्म्यांना. दस आफ्टर मेनी इयर्स ऑफ हार्डशिप प्रोस्पेरो वॉज बॅक इन मिलान वेअर हिज पीपल वेलकम हिम विथ ग्रेट लव अँड जॉय. आणि इतक्या वर्षानंतरच्या कठीण परिश्रमानंतर, हार्डशिप म्हणजे परिश्रमानंतर, प्रोस्पेरो वॉज बॅक इन मिलान. प्रोस्पेरो पुन्हा मिलानमध्ये येतो, जे आता इटलीमध्ये आहे. वेअर हिज पीपल वेलकम्ड हिम, जिथे त्याचे सगळे लोक त्याला वेलकम करतात, स्वागत करतात विथ ग्रेट लव अँड जॉय, प्रेमाने. हे डिसाइडेड टू ब्रेक हिज मॅजिक स्टिक. आणि तो मग निश्चय करतो की आता या मॅजिक स्टिकची मला काही गरज नाही आहे,
आणि या जादूची मला काही गरज नाही म्हणून तो आपली मॅजिक स्टिक तोडून टाकतो अँड गिव्ह अप द प्रॅक्टिस ऑफ मॅजिक. आणि गिव्ह अप म्हणजे सोडून देणे. जादू करण्याची जी काही त्याची प्रॅक्टिस होती ते तो सोडून देईल हे सुद्धा तो ठरवतो. ही वॉज हॅपी अँड प्लीज टू बी बॅक इन मिलान. तो खूप खुश होता, मिलानमध्ये येऊन खूप आनंदित होता. बट ही वॉज हॅपी अबोव ऑल टू फॉरगिव्ह हिज ओल्ड एनिमीज हू हॅड wronged हिम क्रुअली. आणि त्यापेक्षा जास्त तो याच्यासाठी खुश होता की त्याच्या एनिमीजने, दुश्मनांनी त्याच्यासोबत जे वाईट केलेलं होतं धूर्तपणे, क्रूरपणे, त्याच्यासाठी सुद्धा त्याने त्याला माफी केली. टू फॉरगिव्ह म्हणजे माफी देणे. यामुळे सुद्धा तो खूप खुश होता. इवन दो दे हॅड बीन ॲट हिज मर्सी ही डिड नॉट टेक रिव्हेंज ऑन देम बट व्हेरी नोबली फॉरगिव्ह देम. जरी हे लोक त्याच्या दयेवर जिवंत होते, म्हणजे त्याने जर विचार केला असता तर या सगळ्यांना मारू शकत होता तो. मर्सी म्हणजे दया. बट ही डिड नॉट टेक रिव्हेंज. रिव्हेंज म्हणजे बदला. परंतु प्रॉस्पेरोनं आपल्या या कृत्याचा बदला घेतला नाही. बट व्हेरी नोबली फॉरगिव्ह देम. परंतु अतिशय उदात्तपणे, मनाचा मोठेपणा करून तो त्यांना क्षमा करतो. अशा पद्धतीने हे नाटक इथे संपतं. हे सगळ्यात शेवटच्या पॅरेग्राफमध्ये या नाटकामधून आपल्याला काय शिकायला भेटते हे सगळ्यात महत्त्वाचं आहे की बुवा त्याच्यामध्ये एवढी पॉवर होती की तो आपल्या दुश्मनांना, आपल्या शत्रूंना मारू शकत होता, धडा शिकवू शकत होता, परंतु तो त्यांना माफी देतो, माफ करतो. म्हणजे याच्यातून आपल्याला फॉरगिव्हनेस जी आहे, दुसऱ्यांना क्षमा करता आली पाहिजे आपल्याला, हा एक मोठा धडा आपल्याला भेटतो. बदला वगैरे या सगळ्या गोष्टी इथे होत्याच. जादू वगैरे या सगळ्या गोष्टी आपण बघितलेल्या आहेत. आजकालच्या सिरियल्समध्ये जादू वगैरे तुम्ही बघत असाल ते तशाच पद्धतीची एक ट्विस्ट आणि टर्न्स असलेली ही स्टोरी शॉर्ट स्टोरीच्या फॉर्ममध्ये आपल्याला अभ्यासामध्ये शेक्सपियरची होती. द टेम्पेस्ट हे नाटक जर तुम्हाला भेटलं वाचायला तर नक्की वाचा. खूप इंटरेस्टिंग आहे. हे आपल्याला फक्त काही पॅरेग्राफमध्ये त्याची स्टोरी शॉर्ट स्टोरी म्हणून दिलेलं आहे. ते आज आपण पूर्ण मिनिंग त्याचा बघितला. तुम्हाला अर्थ नक्की समजलेलाच असेल. अर्थ समजला असेल, काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा. आणि इंग्लिश फ्लुएंट चॅनल असंच बघत राहा. अजून नवीन चांगले व्हिडिओ घेऊन आपण समोर येणार आहोत. इंग्लिश वर्कशॉपचे राहतील. इंग्लिशच्या हिशोबाने अजून चांगले आपण व्हिडिओज टाकणार आहोत. म्हणून इंग्लिश फ्लुएंट चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. कारण नेहमी मी नवीन व्हिडिओज ज्यावेळेला टाकेल त्यावेळेला सगळ्यात आधी नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल. यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करणं आवश्यक आहे. आजच्यासाठी इतकं पुरे. आज आपण इथे थांबूया. धन्यवाद.